लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणीत सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांचा बेमुदत काम बंद संप, शासनाविरोधात संताप उसळला। परभणी रिपोर्टर माबूद खान। राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या शासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात आता कर्मचाऱ्यांचा रोष उफाळून आला आहे। राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या हाकेला प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथील वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांनी 21 एप्रिल पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे। आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवाविषयक प्रलंबित प्रश्न सोडवणे तसेच प्रशासकीय अन्याय थांबवण्याची मागणी केली आहे। अनेक वेळा शासनाला निवेदने देऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर संपाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले। या आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। दरम्यान कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार किती दिवस डोळे झाक करणार असा सवाल उपस्थित होत असून आता शासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी शासनाला पूर्वसूचना दिली होती की जी सुधारित पेन्शन योजना लागू केली आहे त्याच्या नियमावलीची अधिसूचना प्रसारित करण्यात यावी, परंतु राज्य शासनाने त्याबद्दल कोणतीही दखल न घेतल्यामुळे सर्व संघटनांच्या अध्यक्षांनी शासनाला सूचना केली होती की 21 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत। त्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारी कर्मचारी दिनांक 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर गेलेलो आहोत। यामध्ये आमच्या मुख्य मागणी आहे जी सुधारित पेन्शन योजना लागू केलेली आहे त्याची नियमावलीची अधिसूचना प्रसारित करण्यात यावी, निवृत्तीचे वय 18 वरून 60 करण्यात यावे, ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, तसेच शिपाई व चालक ही जी पदे कंत्राटी सेवेतून घेण्यात येत आहे तर ती न घेता रेग्युलरमध्ये भरण्यात यावी अशा आमच्या राज्य शासनाकडे मागण्या आहेत। आम्ही सर्व राज्य शासकीय कर्मचारी कालपासून बेमुदत संपावर आहोत। त्याचबरोबर आम्ही कालपासून साबा विभाग परभणी येथील सर्व कर्मचारी देखील संपावर गेलेलो आहोत। तर आमच्या काही वेळोवेळी आम्ही शासनाला म्हणजे 7 वेळा आतापर्यंत संप केलेला आहे, तरी देखील शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा सर्व कर्मचाऱ्यांना संपावर जावं लागत आहे आणि आमच्या ज्या प्रमुख 2-4 मागण्या होत्या की कंत्राटी भरती न करता जी शासनाने आता बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे एकीकडे म्हटलं जातं आणि एकीकडे जागा रिक्त असूनही त्या जागा भरल्या जात नाही आहेत शासनाकडनं, तर त्या जागा भरल्या जाव्या पूर्वीप्रमाणे। त्याचप्रमाणे आमचा जो कळीचा मुद्दा आहे की शासकीय कर्मचारी आपल्या पूर्ण म्हणजे आपला जो आहे कार्यकाळ वयाची 30-40 वर्ष शासन सेवेमध्ये देतो, तरी पण त्याला जर तो रिटायर झाल्यानंतर त्याला कुठलाच आधार नसतो, तर त्याच्यासाठी जी जुनी पेन्शन आहे ती आम्हाला लागू झालीच पाहिजे, तो आमचा हक्क आहे। अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही संपावर गेलेलो आहोत।